वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. आता पाडवा जवळ आलेला आहे, तर पाडव्यासाठी मी स्पेशल काला जामुनची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. हे पहा, इथं मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे व अर्धा किलो खव्यासाठी मी इथं 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, 100 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलं आहे व 600 ग्रॅम इथं मी साखर घेतलेली आहे पाकासाठी, खायचा सोडा, बदाम पिस्त्याचे काप, काजूचे काप, वेलदोड्याची पूड व तळण्यासाठी तेल. रेसिपीला सुरू करूया. पहिल्यांदा अर्धा किलो खवा घ्यायचा आहे. आता यामध्ये 200 ग्रॅम पनीर घेतलंय ते किसून घ्यायचं आहे. इथं आपलं पनीर सगळं किसून झालेलं आहे. तर अर्धा किलो खव्यासाठी मी 200 ग्रॅम पनीर किसून घेतलेलं आहे. आता जामून हलके होण्यासाठी अगदी न कळत एकच मी चिमट सोडा घालणार आहे खायचा. त्याच्यानंतर यामध्ये आता 100 ग्रॅम गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे, हे ॲड करणार आहे व छान असं हे आता मळून घेणार आहे. हे बघा, मिश्रण छान मळून झालेलं आहे. तर काला जामुन बनवण्यासाठी पनीर घालणं अगदी गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं हे मळून घ्यायचं आहे. व आता इकडं हे एका बाउलमध्ये ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत. यामध्ये थोडंसं वेलदोडे रायफलची पूड घालायची आहे व ह्यातला मळलेला थोडासा खवा घालायचा आहे. व यामध्ये आता थोडासा मी ग्रीन कलर खाण्याचा घालणार आहे, तो घालून हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, हे सगळं ड्रायफ्रूट्स घालून थोडासा खवा घालून हे सगळं असं छान मिक्स करून ठेवायचं आहे. त्यानंतर आता हा खवा घ्यायचा आहे. जरा मोठेच जामून बनवायचे आहेत व छान अशी ह्याची पारी करायची आहे. व हे सारण ड्रायफ्रूटचं ह्यामध्ये स्टफ करायचं आहे व छान असं हे जामून गोल गोल असा करून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने बाकीचे पण गोळे सर्व भरून घ्यायचे आहेत. हे बघा, मस्त छान असे हे काला जामुनचे गोळे आता भरून झालेले आहेत. आता आपण इकडं पाक करून घेऊया. इथं मी 600 ग्रॅम साखर घेतलेली आहे अर्ध्या किलो खव्यासाठी. तर 1 बाऊल साखर व 1 बाऊल पाणी घालायचं आहे व असा छान पाक बनवून घ्यायचा आहे. चला तर मग गॅस ऑन करून घेऊया व पहिल्यांदा पाक बनवून घेऊया. हे बघा, मस्त छान अशी साखर सगळी विरघळलेली आहे व पाकाला छान उकळी आलेली आहे. जास्त 1 तारी किंवा 2 तारी असा पाक बनवायचा नाही आहे. गुलाबजामसाठी हा कच्चाच पाक बनवायचा आहे. साखर पूर्ण विरघळून 1-2 मिनटं उकळलं की पाक आपला तयार होतो. आता यामध्ये चवीसाठी मी थोडंसं मीठ घालणार आहे, थोडासा लिंबू पिळणार आहे जेणेकरून पाकाला छान असा स्वाद येतो व थोडीशी वेलदोड्याची पूड घालणार. आता यामध्ये थोडासा मी केशर घालणार आहे. केशर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरा, नाही वापरला तरी पण चालेल. व आता पाक मी हा खाली उतरून घेणार आहे व इकडं तेल गरम करायला ठेवणार आहे व तेल गरम झाल्यानंतर काला जामुन तळून घेणार आहे. हे पहा, मस्त छान असा आता हा पाक तयार झालेला आहे. मी खाली उतरून घेतलेला आहे. आता यामध्ये 2 चमचे मी साजूक तूप घालणार आहे. तूप ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही घातला तरी पण चालेल. पण खमंगपणा येण्यासाठी मी 2 चमचे तूप यामध्ये ॲड केलेलं आहे. आता तेल गरम झाल्यानंतर जामून तळून घ्यायचे आहेत. मस्त छान असं हे तेल गरम झालेलं आहे. आता काला जामून तळून घ्यायचं आहे. काला जामून हे मंद आचेवरच तळायचे आहेत.
हे पहा किती मस्त सुरेख असे हे आता काला जामून इथं तळून झालेले आहेत. पण हे जामून अगदी मंद आचेवरच तळायचे आहेत. गॅस फुल करायचा नाही आहे, कारण गॅस फुल करून जर ठेवला तुम्ही तर लवकर वरील भाग काळा होतो व आत सगळं कच्चं राहते. त्यामुळं असं मंद आचेवरच हे पहा अशा पद्धतीनं हे काला जामून सगळे तळून घ्यायचे आहेत. किती मस्त असा काळा कलर आलेला आहे हे पहा. अशाच पद्धतीनं बाकीचे पण जामून तळून घ्यायचे आहेत. हे पहा मस्त छान असे हे काला जामून आता इथं सगळे तळून झालेले आहेत. आता हे पाकामध्ये घालायचे आहेत. व आता हे झाकण घालून अर्धा तास मुरण्यासाठी ठेवायचे आहेत. इथं अर्धा तास आपला झालेला आहे. त्याला झाकण काढून घेऊया व जामून छान मुरलेत काय ते पाहूया. हे पहा मस्त असे हे जामून आता अर्धा तास इथं मुरलेले आहेत. आता हे जामून प्लेटमध्ये काढून घेऊया व ह्याला थोडी साखर व काजूनी गार्निशिंग करून घेऊया. साखर ऑप्शनल आहे. हे पहा अशा पद्धतीनं तुम्ही लावला तरी चालेल, नाही लावला तरी पण चालते. आणि वर असं काजू लावायचं आहे व छान गार्निशिंग करून घ्यायचं आहे. हे पहा किती सुंदर सुरेख असे हे काला जामून खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. तर हे काला जामूनची रेसिपी तुम्ही ह्या पाडव्याला नक्की घरी ट्राय करा व जामून कसे झाले ते कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा.